नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 23 फेब्रुवारी 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, जी गोष्ट तुमच्यासाठी आवश्यक नाही त्यावर तुमचा अधिक वेळ घालवू शकता. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमॅन्टिक दिवसाची पुन्हा एकदा उजळणी कराल. क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. व्यवसायात नफा. या राशीतील व्यावसायिकांसाठी आज उत्तम स्वप्न खरे होण्यासारखे असेल. उपाय: आर्थिक स्थितीला चांगले बनवण्यासाठी रात्री चुलीच्या आगीला दुधाने विझवा. वृषभ राशी, रिकाम्या वेळात तुम्ही कुठली फिल्म पाहू शकता. ही फिल्म तुम्हाला आवडणार नाही आणि तुम्हाला असे वाटेल की तुम्ही आपला महत्त्वाचा वेळ खराब केला. तुमच्या प्रकृतीबाबत तुमचा जोडीदार कदाचित असंवेदनशीलपणे वागेल. थंड पाणी पिणे आज तुमच्या आरोग्याला खराब करू शकते. तुम्ही आहार व्यवस्थित घ्या. विशेषतः अर्धशिशीच्या रुग्णांनी अन्न सेवन योग्य वेळी न केल्यास त्यांना विनाकारण भावनिक ताणाचा सामना करावा लागेल. ज्या लोकांची अजून सॅलरी आलेली नाही, आज ते पैशाला घेऊन खूपच चिंतित राहू शकतात आणि आपल्या मित्राकडून उधार मागू शकतात. दूरच्या नातेवाईकाकडून आलेली बातमी तुमचा दिवस उजळून टाकेल. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थिती अधिक बिघडेल असे कृत्य करणे टाळा. उपाय: लहान कन्यांना खीर वाटणे. यामुळे आर्थिक प्रगती होईल. मिथुन राशी, रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून घरातील गच्चीवर किंवा कुठल्या पार्कमध्ये फिरणे पसंत कराल. अधिक कोलेस्टेरॉल असलेला आहार सेवन करणे टाळा. आज केलेली गुंतवणूक तुमच्यात समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. तुम्हाला जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी उदासवाणी एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल. हा दिवस उत्तम असेल. मित्र आणि जवळच्या लोकांसोबत बाहेर जाऊन सिनेमा पाहण्याची योजनाही तुम्ही बनवू शकता. उपाय: हिरव्या रंगाचे कपडे घाला. कर्क राशी, जे लोक घरापासून बाहेर राहतात, आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संध्याकाळच्या वेळी कुठल्या पार्कमध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. तुमच्या जोडीदाराचा आज तुम्हाला त्रास होईल. जेव्हा तुमच्याजवळ जास्त रिकामा वेळ असेल तर नकारात्मक विचार तुम्हाला चिंतित करू शकतात. यासाठी काही पुस्तके वाचा किंवा मनोरंजक सिनेमा पहा किंवा मित्रांसोबत वेळ व्यतीत करा. बसताना कोणतीही दुखापत होणे टाळण्यासाठी काळजी घ्या. खुर्चीत किंवा कोचवर कुठेही व्यवस्थित नीटपणे बसले तर व्यक्तिमत्व खुलून दिसते. त्याचबरोबर
महत्त्वाचे म्हणजे योग्य पद्धतीने बसल्यामुळे आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो. दुसऱ्यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केली तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतीत होईल. कोणीतरी फ्लर्ट करण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या. उपाय: एका नारळामध्ये पीठ, अपरिष्कृत साखर आणि शुद्ध तूप यांचे मिश्रण भरा आणि वाढत्या बँक बॅलन्ससाठी पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. सिंह राशी. कामाचा डोंगर असला तरी मित्रमंडळीमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. रिकाम्या वेळेचा योग्य वापर करणे तुम्हाला शिकावे लागेल, अथवा जीवनात तुम्ही बऱ्याच लोकांच्या मागे राहाल. तुमचा जोडीदार किती रोमॅन्टिक होऊ शकतो हे आज तुम्हाला पाहायला मिळेल. तुमचा संगी आज तुमच्यासाठी घरात काही सरप्राईज डिश बनवू शकतो, ज्यामुळे तुमचा दिवसभराचा थकवा निघून जाईल. आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल. शरीराला तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे करा. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. तुम्ही कार्यालयात अतिरिक्त वेळ खर्च केला तर तुमच्या घरगुती जीवनावर परिणाम होईल. उपाय: कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता राहण्यासाठी आपल्या वजनाएवढे धान्य एका गोशाळेत दान करा. कन्या राशी. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. तुमच्या उपस्थितीमुळे तुमच्या प्रिय व्यक्तीचे विश्व स्वर्ग बनेल. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर कधी एकटे राहून. तथापि एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही. तरीही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे. आजच्या दिवशी नातेवाईकांना भेटून तुम्ही सामाजिक दायित्वाची पूर्ती करू शकता. गरज नसलेल्या अशक्य गोष्टीवर विचार करण्यात तुमची शक्ती खर्च करू नका. त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत, त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. उपाय: मनी प्लांटमध्ये पाणी टाका. तूळ राशी. कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाऊ नये यासाठी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो आणि त्यामुळे तुमच्या हातून काही मोठ्या चुका घडू शकतात, याची जाणीव ठेवा. अति खाणे टाळा. तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. आकर्षक वाटणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वर विचार न करता त्याच्या मुळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ज्ञांशी बोलून घ्या. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा आपला अनुभव घेऊ शकता. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. कुटुंबासोबत फोनवर गप्पा मारणे
यापेक्षा अधिक उत्तम काय असू शकते? यामुळे तुमची ऊबही दूर होईल. उपाय: नेहमी आपल्यासोबत हिरवा रुमाल आपल्या खिशात ठेवा आणि कुठलीही अधिकता टाळा. वृश्चिक राशी: आपल्या वाटेत येणाऱ्या सर्वांशी अत्यंत नम्र, सौम्य आणि आकर्षकपणे वागा. काही मोजक्याच लोकांना आपल्या या जादुई आकर्षणाचे गुपित माहीत होईल. विवाहाचा परमानंद काय असतो याची जाणीव आज तुम्हाला होईल. तुमची मुले शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले प्रदर्शन करू शकतात, जर तुम्ही त्यांचे सहयोग केले तर. मौज मस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस. दीर्घकालीन प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. नातेवाईक तुमच्यासाठी अनपेक्षित भेटवस्तू आणतील, पण तुमच्याकडूनही काही मदतीची अपेक्षा ठेवतील. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. उपाय: परिवारामध्ये कोणाचाही वाढदिवस असेल आणि त्या दिवशी पांढऱ्या वस्तू वाटल्या तर घरामध्ये सुख शांती टिकून राहते. धनु राशी: एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेला दुखवू नका, अन्यथा त्यानंतर पश्चाताप करावा लागेल. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल, ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार आज चांगला वेळ व्यतीत कराल. जर तुम्ही आपल्या मनातील गोष्ट ऐकली तर हा दिवस खरेदी करण्यासाठी उत्तम आहे. तुम्ही काही चांगले कपडे आणि शूजची तुम्हाला आवश्यकता आहे. वैरभाव महागात पडू शकतो, त्यामुळे आपल्या सहिष्णुतेला, उदार स्वभावाला सुरुंग लागू शकतोच, पण आपल्या विचार करण्याच्या शक्तीलाही धक्का लागू शकतो. परिणामी आपल्या नातेसंबंधात कायमस्वरूपी फूट पडू शकते. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धनगुंतवणूक केली होती, आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. उपाय: शंकराची पूजा केली तर आरोग्य चांगले राहील. मकर राशी: घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. तुमच्या रोमॅन्टिक जोडीदाराशी फोनवर बराच काळ न बोलून तुम्ही जोडीदाराला छळाल. रात्री ऑफिसमधून घरी येण्याच्या वेळी आज सावधानतेने वाहन चालवले पाहिजे, अथवा दुर्घटना होऊ शकते आणि तुम्ही बऱ्याच दिवसापर्यंत आजारी राहू शकता. तुमच्या जोडीदाराला सरप्राईज देत राहा, नाहीतर त्याला दुर्लक्ष होत असल्यासारखे वाटेल. घरातील कोणी सदस्य आज तुमच्या विरुद्ध बोलू शकते, ज्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या जातील. आपल्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षांना धक्का लागण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत मोठ्या प्रमाणात दिसून येते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य सल्ल्याची आपणास गरज आहे. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उपाय: दूध आणि दही खाल्ल्याने आरोग्य चांगले राहील. कुंभ राशी: मागील काळात तुम्ही बरेच काम अपूर्ण सोडलेले आहे,
त्याची भरपाई आज तुम्हाला करावी लागू शकते. आज तुमचा रिकामा वेळ ऑफिसचे काम पूर्ण करण्यात व्यतीत होऊ शकतो. तुमचा जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे. शाळेत आज तुम्ही आपल्या सिनियरसोबत वाद करू शकता. असे करणे तुमच्यासाठी ठीक नाही. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या मनातील नकारात्मक विचार झटकून टाका, नाहीतर तो मानसिक आजार बनेल. दानशूर कार्यात स्वतःला झोकून द्या व त्यायोगे नकारात्मक विचारावर मात करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार विस्तारेल. उपाय: जर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना आनंदी बनवण्याचा विचार करत आहे तर तुमचे चारित्र्य नेहमी चांगले ठेवा. खोटे बोलू नका, कोणाला त्रास देऊ नका आणि खोटी साक्ष कधीही देऊ नका. मीन राशी. मित्रमंडळीकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. प्रेम म्हणजे देवाची पूजा करण्यासारखेच आहे. ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला हे आज कळेल. काम लवकर पूर्ण करून लवकर घरी जाणे आज तुमच्यासाठी उत्तम राहील. यामुळे तुमच्या कुटुंबातील लोकांनाही आनंद मिळेल आणि तुम्हालाही ताजेतवाने वाटेल. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये निश्चित स्वरूपाने अविश्वास निर्माण होईल. त्यामुळे तुमचा विवाह टिकवण्यात तणाव येईल. तुमची गोष्ट जर ऐकली जात नाही तर तुम्ही नाराज होऊ नका. तुम्ही परिस्थितीला समजण्याचा प्रयत्न करा. छोट्या मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. कमिशन, लाभांश किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. उपाय: कुत्र्यांना पोळी खाऊ घातल्याने आरोग्य चांगले राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.